जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणंजय राठे मुक्यामगणू तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मध्ये खूप मोठा गॅप गेला आणि त्या गॅपनंतर आता आपण आलेलो आहे. शेवटी आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच होतात. हा गॅप गेला ही त्याचीच इच्छा समजतो, कारण आजचा त्यानंतर मी जी सुरुवात करतो आहे तो हा दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस. आणि दसऱ्याच्या दिवशी योग आला आहे स्वामी माऊलींच्या सेवेचा आणि आई अंबेच्या सेवेचा. जे सुरक्षा रक्षक आपण ज्यांना म्हणतो ते सुरक्षा रक्षक मंडळ जे आहे त्यांच्या या ऑफिसमध्ये आज तो योग आला आहे मला येण्याचा. आणि ते पण साटम काकांमुळेच आज तो योग आला आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो की आज मला ही संधी मिळते त्यांच्यासोबत इकडे सेवेची. आणि बाकी सगळे हे आपले हे सुरक्षा रक्षक मंडळाचे सगळे सदस्य. आता पुढे जी पूजा वगैरे होणार आहे, बाकी जो कार्यक्रम होणार आहे आपला दसऱ्यानिमित्त सेवेचा, तो आपण पाहूया. त्याचा तुम्ही पण लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या मनपूर्वक कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक मंडळातले एक कर्मचारी आहेत सतीश दादा, तुम्हाला आणि सर्व कुटुंबियांना या दसऱ्याच्या आणि आपल्या विजयादशमीच्या मनपूर्वक कोटी कोटी खूप शुभेच्छा. तुम्ही आता किती वर्ष झाली इथे सेवा देत आहे? नमस्कार, आम्ही सुरक्षा रक्षक मध्ये येथे 2000 सालापासून कार्यरत आहोत. आणि साठम महाराजांमुळे आम्हाला स्वामी समर्थांची पण गोडी लागलेली आहे. त्यांच्यामुळे आम्हाला पादुका दर्शनांचा आणि सेवेचा पण लाभ मिळतो. साठम महाराजांसाठी आम्ही त्यासाठी धन्यवाद आहोत. मी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळातर्फे गेली 25 वर्ष सर्व्हिस इथे करत आहोत आम्ही. गणंजय राहाटे आणि त्याच्या निमित्ताने आम्हाला एक यूट्यूबमध्ये पण येण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे त्यांचे पण आम्ही आभार मानतो. त्यांच्यासाठी सर्वांनी फॉलो करा, लाईक करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. आणि एक खूप छान गोष्ट वाटली, आता मी इथे आलो आणि पूजेची तयारी चालू होती. सगळे खूप हसत खेळत मजा मस्ती करत आणि गुण्यागोविंदाने राहतात. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे इथलं जे वातावरण आहे, जे आजकाल आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी वातावरण दूषित झालेलं असतं. पॉलिटिक्स असतील, इंटरनल पॉलिटिक्स किंवा इतर गोष्टी. हां, तर ते एक चांगलं आहे की सगळेजण हसत खेळत असतात आणि खूप छान गुण्यागोविंदाने असतात. चला तर श्री स्वामी समर्थ. गुरुदत्त. ही बघा, ही या ऑफिसमध्ये जी तयारी केली गेली आहे पूजेसाठीची. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीचा जो दिवस असतो आपला, त्या दिवशी आपण जे हत्यारं असतात किंवा आपल्या ज्या कामाच्या वस्तू असतात त्या आपण ठेवतो आणि त्याची पूजा करतो. कारण की आज त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित असतो किंवा आज त्याच्यामुळेच आपला उदरनिर्वाह होत असतो. म्हणजे यांची जी शस्त्र आपण जे म्हणतो ते हे सर्व आहेत. आणि त्यानंतर हे बघा, माऊलीची खूप छान अशी मूर्ती. आणि त्यानंतर हे बघा, घट वगैरे मांडून झालेला आहे. आता समय आधी लावल्या नाही आहेत, कारण की यांचे जे चीफ आहेत ते येणार आहेत. आणि त्यानंतर मग ते आपण जेव्हा पूजा चालू करू त्यावेळेस आपण समय वगैरे प्रज्वलित करून त्यांच्या हस्ते आपण कार्यक्रम म्हणजे पुढच्या पूजेसाठी सुरुवात करणार आहोत. तर खूप छान अशी मांडणी झालेली आहे, खूप छान अशी जागा मिळालेली आहे. बाकी स्वामींची इच्छा. चला तर आता यांचे हे साहेब आलेले आहेत, चीफ. तर आत्ताच ज्यांच्या हस्ते आपल्या पूजा होणार आहे ते इथे आलेले आहेत. तर आपण त्यांचं नाव विचारूया आणि त्यांना हा इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे तो कसा आहे ते देखील आपण विचारूया. सर नमस्कार. नमस्कार. दसरा आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आपको भी बहुत सारी शुभकामनाएं और शुभेच्छा. धन्यवाद. सर तुम्ही काय सांगाल की आता इतकी वर्ष झाले तुम्ही इथे काम करताय आणि सगळे तुमचे जे कर्मचारी सहकारी आहेत त्यांच्याबद्दल देखील काय सांगाल? मैं लगभग 12 साल से 13 साल से यहाँ पर काम कर रहा हूँ. और मेरे साथ में जो भी मेरे साथी बंधु हैं जो इस क्षेत्र में काम कर रहे हैं उनका मैं बहुत आभारी हूँ, क्योंकि उनके सपोर्ट के बिना बाकी चीज़ें करना बहुत मुश्किल है. और आज जो है वो विजयदशमी का त्यौहार है जो हम हर साल हर्षोल्लास के साथ में बहुत अच्छी तरीके से मनाते हैं. और विजयदशमी जो ऐसा त्यौहार है जिस दिन सारे दिशाएं खुली रहती हैं और मुहूर्त रहता है, उस मुहूर्त में हम अपने सारे भाई बंधुओं के साथ में मिलकर पूजा करते हैं और भगवान से प्रार्थना करते हैं कि हमारा आने वाला जो साल है वो अच्छी तरीके से चले और सारी खुशियों के साथ में चले. यही हमारी अपेक्षा रहती है. तर ह्यांचं खूप छान वाटलं की यांनी सगळं श्रेय स्वतःवर नाही घेतलं. ते म्हणाले की या टीमच्या सपोर्टमुळेच सगळ्या गोष्टी होतात.
जे मी तुम्हाला मगाशी म्हणालो की सगळे मिळून मिसळून खूप छान गुण्यागोविंदाने राहतात, खूप छान प्रकारे काम करतात. तर हेच असते एका लीडरची क्वालिटी की जो स्वतः क्रेडिट न घेता आपल्या टीमला जे क्रेडिट देतो. तर चला आता आपण त्यांच्या हस्ते जी पूजा होणार आहे त्या पूजेचा लाभ घेऊया. श्री स्वामी समर्थ. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायण नमः. ओम गोविंदपते नमः. पूर्वमूर्छाया वर्णादि तदनन्तरमनुस्वारा पर्दगः अर्धे तुलसितं तारेन्दुहम् एतत्त्वमनुस्वरूपं गकारो पूर्वरूपमकारो मध्यमरूपमनुस्वाराञ्छन्द्यरूपं बिन्दुत्वं पूर्वनादसङ्गणां सहिता सन्धि सहिषे गणेशविद्या गणकृषी निचदृढ गायत्री छंदा गणपतिर्देवता. ओम गणगणपते नमः. आताच पूजा संपन्न झालेली आहे आणि हा नैवेद्य दाखवला गेला आहे. आता आरतीची वेळ आहे. आता आपण आरती करून घ्यायची. श्री स्वामी समर्थ. कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्वकार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वृषेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुणझुणती नूपुर चरणी गागर्या आहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे. व जय देव मंगलमूर्ती हो श्री मंगल मुरलीलाळा. जय देव जय देव जय पंकज देशा. जय देवी महिषासुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. शुभेच्छा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता खूप 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 म्हणजे खूप आनंद होतो आहे की ज्याच्या आतुरतेने वाट बघत होतो त्या म्हणजे आपल्या स्वामी माऊली म्हणजे स्वामी माऊलींच्या पादुका इथे आलेल्या आहेत. आणि आजच्या दिवशी माऊलींच्या पादुकांची सेवा घडणं खूप मोठी गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ. माऊली अशी सेवा करून घ्या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वार्धिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. राजीव मुसळे साहेब आणि त्यांनी देशाची सेवा केली त्यानंतर 17 वर्ष आणि त्यानंतर ते आत्ता इथे सुरक्षा रक्षक म्हणून कामगिरी बजावत आहेत. म्हणजे इथे देखील ते सुरक्षेचं काम करत आहेत. तर काय म्हणतात तुम्हाला इतक्या वर्षाचा तो आर्मीचा एक्सपिरियन्स कसा होता आणि त्यानंतर आता इथे इथली माणसं वगैरे इथले अनुभव कसे? आर्मीचा एक्सपिरियन्स म्हणजे तसं आर्मी असते. आपण फक्त एकटे आपल्या फक्त बाकी कोण नाही, आपले मित्र असतात सगळे एकत्रच. फॅमिली तीच आपली फॅमिली असते. ही फक्त फॅमिली आपली नावासाठी असते, फक्त वर्षातनं 2 महिन्यासाठी. बाकी 10 महिने सगळी तीच फॅमिली असते. त्यांच्यामुळे राहून थोडा चांगलं वाटतं थोडं. आणि तिकडे कधी युद्धात वगैरे असं काय कुठलं असं? युद्धात नाही, ते युद्ध फक्त 1990 झाले, लास्ट युद्ध झालेलं. त्याच्यानंतर असे छोटे मोठे होत राहतात. अच्छा. बॉर्डर म्हटल्यावर ते छोटे मोठे होतात. म्हणजे मोठे युद्ध ते लास्ट 1990 मध्ये झालेलं, 99 मध्ये कारगिल युद्ध. त्याच्यानंतर काही नाही झालं, शांतता आहे तशी. छोटे मोठे होत राहतात.
म्हणजे तुमची ती पीसफुल सेवा झाली, एकदम शांत पीसफुल म्हणजे पीसफुलच बोलता येणार नाही. हा, मग आधीमध्ये छोट्या गोष्टी ते होत्या पण होतात. तसं ती मोठी अशी हा, नाही ती झाली. मोठी नाही झाली. कारगिलचं. हा. चला, खूप छान झालं. आज त्यानिमित्ताने यांना भेटायला मिळालं, यांचं दर्शन झालं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुन्हा या. श्री स्वामी समर्थ. श्री कडे स्वामी आता. समर्थ. दादा, या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये किती वर्ष झाली तू सेवा करतोय आणि बाकी अनुभव कसा आहे? मला या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये 22 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही 22 वर्षापासून इथे कार्यरत आहे. इकडचा अनुभव भरपूर चांगला आलेला आहे. आम्ही जेव्हा सुरक्षा रक्षकामध्ये पहिल्यांदा इकडे आलो तेव्हा आम्हाला श्री गणेशा पण नव्हतं माहीत सुरक्षा रक्षकचा. इथूनच आम्हाला शिकत गेलो आणि पुढे जसं पावलं पुढे गेली. ड्युटी कशी हळूहळू गोष्टी करायची, समजत गेल्या. कोणत्या प्रतीने करायची, कुठल्या कम्प्युटर काय वापरायचं, कोणाच्या याच्यानं कसं काम करून घ्यायचं, कधी कुठे काम करायचं, कुठे आपल्याला प्रसंग आला तर मग पुढे जायचं, कसं decision कोणाला कसे डिसिजन घ्यायचं, कोणाशी संबंधित काय असेल ते माहिती काढून घ्यायची असं. आणि इथे आम्ही प्रथम आल्यानंतर कम्प्युटर शिकलो. आम्हाला कम्प्युटरचं ज्ञान अजिबात नव्हतं. इकडनंच आम्ही शिकत गेलो, पुढे वाढत गेलो. तसं आम्हाला भरपूर सुरक्षा रक्षक मंडळमधनं शिकायला भेटलेलं आहे. म्हणजे एक व्यक्तिमत्व विकास झाला आहे हो, याच्यामध्ये. बरोबर. खूप छान दादा. बाकी तुला दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. तर पोळदादा पण एक या सुरक्षा रक्षक मंडळामधला सहकारी आहे. तर दादा काय सांगशील? श्री स्वामी समर्थ. सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. स्वामी समर्थांचा अनुभव माझ्याबद्दल भरपूर आहे, सांगावं तेवढा कमीच आहे. मी सर्वप्रथम ह्या याच्यामध्ये माझ्या मिसेसमुळे आलो. मला स्वामी मार्गामध्ये मी मिसेसमुळे आलो, माझ्या बायकोमुळे. मला ह्या संदर्भात काही माहिती नव्हतं. सर्वप्रथम माझी मिसेस पहिली ह्याच्यामध्ये जात होती म्हणजे सेवा येण्यासाठी. तर ती मला बोलली आपल्याला अक्कलकोटला जायचं. ते म्हणलं कसं जायचं काय जायचं माहीत नाही. मग बोलले बघा मला तर जायचं. सर्वप्रथम मी अवधूत महाराज साठम यांचे माझी भेट झाली. तर त्यांना मी बोललो माझ्या बायकोची अशी इच्छा आहे तर मला जायचं आहे. तर मग आम्ही त्यांच्यामुळे गेलो. त्यावेळेस आम्ही 100 लोकांचा ग्रुप त्यामध्ये जाणं हे माझं भाग्य. त्याच्यानंतर मी 2 ते 3 वेळा जाऊन आलो. आत्ता एप्रिलमध्ये पण मी स्वतः एकटा, मला बोलवल्यानंतर स्वामींची इच्छा झाली की मला जायचं आहे. माझी इच्छा झाली की मला स्वामींचं दर्शन घ्यायला जायचे आहे. तर मी एकटा इथून जाऊन दर्शन घेऊन अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर हे करून मी म्हणजे मला मनाची शांती झाली की जे माझ्या मनात होतं ते मी केलं. काय हे सर्व घडलं हे आपल्या टीममुळे. आणि त्याच्यानंतर मी 3 ते 4 वेळा 2 ते 3 वेळा मी जाऊन आलो असेल. तुमच्यासोबत मी कमीत कमी 2 वेळा तरी असेल. गुरुपौर्णिमेला 2 वेळा तरी आपण गेलो असेल. तर अजून भरपूर काय आहे पण कमीच आहेत कमीच आहेत. हो. आणि त्याच्यामुळे मग भरपूर काही म्हणजे अनुभव पण आलेला आहे. चांगला अनुभव म्हणजे काय भरपूर आलेला आहे. तर माझ्या मिसेसला मी सांगितलं नाही मी इथे पादुका येणार आहेत, नाही तर ती स्वतः आली असती इथे. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण तिकडे पूजा झाली आणि त्यानंतर आपण निघालो, पण पादुका हातात असल्यामुळे मला कॅमेरा काढायला नाही मिळाला. सो आपण आता आलेलो आहोत ठाण्याला बाळकूम येथे. आणि येस, तुम्हाला दाखवतो. हे बघा, खूप छान अशा प्रकारे आपलं स्वागत झालं स्वामी माऊलींचं. आणि माऊली इथे आता विराजमान झालेले आहेत. आणि खूप छान सुंदर असा हा देवारा. श्री स्वामी समर्थ. चला आता आरती वगैरे होणार, नैवेद्य दाखवून झालेला आहे. श्री स्वामी समर्थ.
वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औट शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव देवाचे उच्चारी रघुकोटी टिळक रामदासांतरी जय देव जय शिवशंका छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी ठेवूनिया माता त्रैगुण परब्रह्म तुझा त्वमेव विद्या द्रमणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा. आज दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं पूजतो, सरस्वती पूजन करतो आणि ही सरस्वती छानपैकी हिने काढली आहे. हिचं नाव आहे त्रिशा. येस, तू पण बस तिथे आईबरोबर. हां, आणि तुझ्या बुकला तू हे लावायचं हळद कुंकू. हां, तू लावता. फुलं घे तिथली. बघा, खूप छान अशी पूजा करते, म्हणजे तिला देवबाप्पा दोन फटके कमी मिळणार. आणि आहे का बघा, अरे हिने कलर्स नाही आणलं, ठेवला. अरे बाबा, चलो. आणि ह्याने कलर्स ठेवले. ठेव कलर ठेव, चालेल. ते बघा, त्याने ह्याचं शस्त्र आणलंय कलर्स. त्याला खूप ड्रॉइंगची आवड आहे. नाव काय तुझं, सांगितलं नाहीस तू? शौर्य. असा लाजतोय पण बाकी वेळेस श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरा देवी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझैशी नाही क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माता त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार स्वामी तुझा अवतार निर्जर मुनिजन ध्याती आरती ओवाळू चरणी ठेवूनिया तान लगे चरणा वेगळे जय देव जय श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्यामाचा वाटता हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे गुरुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा आमच्या बाबांच्या 101व्या वाढदिवसानिमित्त स्वामी प्रसाद आहे. स्वामी तुमच्याकडे मूर्ती रूपात कायमस्वरूपी आता इथेच राहणार आहेत. गणूच्या शेजारी इथे गणपती बाप्पा आहेत आपले. आणि हेही गणूच आहेत. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता झालेली आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीची पहाट आणि आपण पुन्हाच आपल्या त्या मित्राकडे दर्शनकडे आलेलो आहोत आणि आज आहे स्वामी माऊलींचा अभिषेक त्याच्या घरी. तर हो चला पूजेचा आनंद घेऊया. श्री स्वामी समर्थ. आता अभिषेक आहे तर हे दूध वगैरे सगळी तयारी त्याने खूप छानपैकी केलेली आहे. मी दर्शन करते म्हणायचं हरितगोत्र माझ्या सर्व कुटुंबाला आरोग्य आरोग्य विद्या विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी सतत विनायक नमः अष्टविनायक नमः अष्टविनायक नमः अष्टविनायक नमः अष्टविनायक नमः. ओम तुळजा भवानी माताय नमः तुळजा भवानी माताय नमः तुळजा भवानी माताय नमः तुळजा भवानी माताय नमः. पराः नमो रातपते नमो गणपते प्रथमोदस्य नमोत्राय एकदन्ताय विघ्ननाशिनाय शिवसूताय श्रीवरदमूर्ते नमो नमः. एतत्तद्वशीर्षयोदिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्न. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनादितो मृत्युमुक्षुमामृतात् नमः. पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनादितो मृत्युमुक्षुमामृतात् नमः. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ॐ त्र्यम्बकं यजामहे. श्री स्वामी समर्थ. ॲक्च्युली आज मला इतका आनंद झाला आहे की आत्ताच अवधूत काकांनी मला सांगितलं, म्हणजे या ज्या व्यक्ती दिसत आहेत माझ्या व्लॉगमध्ये, तर त्याचं एक विशेष महत्त्व आहे आणि मी यांच्याशी बोलतो आहे त्याच्यामागे पण किंवा काय वेगळी गोष्ट आहे. म्हणजे स्वामींच्या लीला स्वामींनाच ठाऊक की बाबा ते कसे योग घडवून जुळवून आणतात. म्हणजे आज तिचं येणं म्हणजे पण असं होतं की काकांचं एखादं पुस्तक त्यांच्याकडे राहणं आणि ते देण्याच्या निमित्ताने म्हणा किंवा या निमित्ताने तिचं येणं आणि नेमकं आज मी पण इथे असणं, तर म्हटलं की जे आपण म्हणतो ना ज्याच्याकडून ज्याच्या बाबतीत ती गोष्ट आहे त्याच्याकडून जाणून घेण्यातच खूप छान आपल्याला कळतं. तर ताई तुझं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. आणि तू तुझ्या मुखानेच सांग की तुझ्या घरावर स्वामी माऊलींची कशी कृपादृष्टी आहे. स्वामी माऊलींची तर आमच्या घरावर खूपच कृपादृष्टी आहे. मुळात माझ्या आईकडे कारवारला स्वामी यायचे, कारण मला वाटतं माझ्या आईचे आजोबा ते बरंच करायचे स्वामींचं. त्यामुळे ते गुरुवारी वगैरे खूप पूजा करायचे आणि त्यामुळे स्वामींचं येणं म्हणजे कारवारला आले की स्वामी नेहमीच तिथे यायचे.
तर अशी पण एक स्टोरी आहे की त्या जागेवर कोणालाही पाणी मिळत नव्हतं आणि लोक तिथे पाणी शोधत होती, पण कुठेही पाणी मिळत नव्हतं. विहिरी खणण्याचा प्रयत्न पण केला होता लोकांनी, पण पाणी काही सापडेना. मग स्वामी आले तिथे आणि स्वामींनी सांगितलं की या जागेवर खणा आणि तुम्हाला नक्कीच पाणी मिळेल. आणि जेव्हा ते खणलं तेव्हा तिथे पाणी मिळालं विहिरीत. त्यानंतर त्या विहिरीचं पाणी कधी सुकत नाही हेही तितकंच सत्य आहे. आजूबाजूला कुठेही पाणी नसेल तरी त्या विहिरीत पाणी नेहमीच असायचं. त्यांची स्वामींची फक्त एकच अट असायची या गोष्टीवर. त्यांनी एकच सांगितलं की हे पाणी सर्वांसाठी उपलब्ध असावं. म्हणजे मी जेव्हा लहान होती तेव्हा ते बंगल्याचं द्वार असायचं, त्यामुळे ते दारातनं ना बरीच लोकं यायची आणि एकदम रस्त्यावरची गरीब, मी कुणाला ओळखत नाही, पण मला त्यावेळेला मला हे माहितीच नव्हती ही स्टोरी काय आहे मागची. तर नंतर मला कळलं आईकडनं की ही स्टोरी अशी आहे की स्वामींनी सांगितलं आहे की ते कोणालाही पाणी मिळावं आणि त्याला नाही कधी म्हणू नये. त्यामुळे अक्षरशः कोणी यायचं, दार उघडायचं, पाणी काढायचं आणि जायचं. आणि त्या विहिरीचं विशेष म्हणजे हे होतं की ते कधीही पाणी संपत नव्हतं आणि ती विहीर कधी सुकतच नव्हती. त्यामुळे आमच्या घरावरती अद्यापही ती आहे. हो. आणि त्यामुळे आमच्या घरावर तर स्वामींची बरीच कृपा आहे आणि सगळीकडनं म्हणजे स्वामींचं आम्हाला बरंच आहे आधीपासून. आईकडे पण आणि माझ्या मिस्टरांकडे पण स्वामींचं आम्हाला चिकार आहे. आणि श्री स्वामी समर्थ म्हणजे आणि प्रचिती पण चिकार आहेत स्वामींची. त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल हे सांगायला पण आम्हाला खूप आनंद होतो. आणि स्वामींची लीला स्वामींनाच माहिती, त्याच्याबद्दल आम्ही काहीही म्हणजे. आणि चिकार प्रचितीही आल्या आहेत, एक नाही अनेक प्रचिती आल्या. त्यामुळे अक्कलकोटला पण गेल्यावर जो आनंद मिळतो तो बाकी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. एवढंच, बाकी काय, बाकी तर स्वामींना माहिती. म्हणजे आता हा दुग्ध शर्करा योग म्हणावा की आज आपण स्वामी माऊलींच्या सेवेत आहोत आणि म्हणजे तिथे आपल्याला स्वामींच्याच कृपेने, स्वामींच्याच लीलेने आपण जे बोलतो ना, स्वामीराजने भला किया हम भक्तों को मिला दिया, तसली म्हणजे तसंच काहीतरी म्हणावं लागेल. कारण की अशा व्यक्ती पण भेटणं जे स्वामींच्या सानिध्यात राहिलेत, त्यांच्या घरचे व्यक्ती मिळणं किंवा त्यांच्याशी बोलायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आपलं भाग्य आहे. सगळ्यांनाच स्वामींचा सहवास मिळत होता असं नाही आहे, किंवा ज्यांना मिळाला होता बऱ्याच जणांना कळलं पण नव्हतं की ते काय आहेत. आणि खरंच म्हणजे आता ते ताईने जे सांगितलं की तिचे मिस्टर आहेत त्यांच्याकडे पण स्वामींचं खूप करतात, ते स्वामींनीच जुळून आणलेलं नाते की म्हणजे त्यांनी जिथे तुझ्या सेवेत कुठे खंड पडेल नाही. स्वामींच्या मठात जायचे न चुकता. म्हणजे एक खरं सांगू तर अंत पण त्यांचा स्वामींच्या द्वारावर झाला. त्यांना जे लागलं ना ते त्याच दारावरती, नेमकं ते त्याच देवळाच्या बाहेरच पडले. तर आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि ते पण स्वामींचं त्यांनाही चिकार होतं आणि माझ्या आईबाबांना पण चिकार आहे. माझे बाबा पण स्वामींमध्ये खूप विश्वास ठेवतात. आईंचं तर घरच्यातच आहे आणि सगळ्यांना म्हणजे स्वामींचं चिकार आहे, तर त्यामुळे ते जुळून आलेलं आहे. ते त्यांनी स्वामी बरोबर तो योग जुळवून आणतात आणि त्यांना जिथे आपल्या भक्ताला न्यायचं जेणेकरून खंड पडायला नको त्या सेवेमध्ये, म्हणून ते बरोबर ती गोष्ट जुळवून आणतात. तर स्वामी माऊली तुमचे खूप खूप धन्यवाद की म्हणजे अशाच तुमच्या सानिध्यातल्या व्यक्तींच्या भेटीगाठी घडत राहू देत. आणि कशात ह्या स्वामींच्या लीला सगळ्यांपर्यंत पोहोचणं पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ता मी बोलण्याचं रिझन हेच होतं की स्वामी माऊलींच्या लीलाच्या आहेत किंवा ज्या खूप साऱ्या गोष्टी लोकांना माहिती नाही आहेत. म्हणजे काही गोष्टी लिहिलेल्या पण नाही आहेत, पण लोकांसोबत ते लोकांना प्रचिती दिलं, साक्षात्कार दिलेत, अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर तेच फक्त जगासमोर हीच एक म्हणजे एक प्रांजल महत्त्व आहे. म्हणजे खरंच ते आमचं नशीब आहे की आम्हाला स्वामींचं हे मिळालंय, लाभलंय. हां, म्हणजे आम्हाला शिष्य म्हणून ठेवलं, आम्हाला त्यांचं ते हे लाभलंय आणि कृपा लाभली आहे. ती स्वामींची कृपा आमच्यावर नेहमीच राहू दे, सगळ्यांवर राहू दे. ताई खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फल आनन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ पूर्णपुरुषोत्तम घनश्याम लक्ष्मीनारायण नमः। धन्यवाद मंडळी। श्री स्वामी समर्थ। दृढ चालवावे भूदेव संतांचे सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलावे। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज फार छान योग आलाय, स्वामींच्या पादुका आल्या, स्वामींची कृपा दृष्टी या बिल्डिंगवर आहे। तर अनायसे एक चांगलाच असा योग आला। सौ क्षितिजा नागपूरकर यांच्यावर यांच्या माहेरी स्वामींची कृपा दृष्टी झालेली होती। तर अशा ह्या व्यक्ती इथे आलेल्या आहेत। फार दुर्मिळ हा असा योग आहे। श्री स्वामी समर्थ। दयासागरा अज्ञानत्वारुणे बुद्धिमती आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरित दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यमिमलवचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आयुष्यभरासाठी तुम्हाला हा प्रसाद मिळालेला आहे, त्याचा स्वीकार करा। खूप छान असा पादुका प्रसाद या दाम्पत्याला मिळालेला आहे। आता आयुष्यभर स्वामींची सेवा करा। श्री स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय। आराध्य मोरे बहुतोषवी ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वदेवे नमः। मुंभादेवे नमः। कंसजानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरि। कीर्तिमयि स प्रादुरसुराश्रयस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे। शुशुत्पासलां ज्येष्ठलक्ष्मी नाशयामि अहम् अभूतमसमृद्धं च सर्वाणि निधान्तु मे गृहादं गन्धाधरं दुराधरं नित्यपुष्टकरिषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां ताहाम्यहम्। सर्वं मम देवदेवं कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणादि समर्पयामि। सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ पूर्णपुरुषोत्तम घनश्याम लक्ष्मीनारायण नमः। धन्यवाद मंडळी। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज। श्री स्वामी समर्थ महाराज। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आयुष्य राहू दे राहू दे। श्री स्वामी। अरे नाही, त्याची इच्छा आहे, तो तसा हुशार आहे तो। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळासोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा। खा प्या मस्त, आपल्या प्रजांची काळजी घ्या। जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री स्वामी समर्थ।